अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. पाहता पाहता दिवस सरून जातील, तुमच्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील. उगाच मागील दिवसाची चिंता करू नका, पुढील दिवस तुमचे सोन्याने न्हाऊन जातील. स्वामीची आज्ञेचे फक्त पालन करा. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज प्रेरणा देतात, आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया, स्वामी आज तुम्हाला कोणते मार्गदर्शन करत आहे. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचं मार्गदर्शन. मला माहीत आहे तुम्ही किती वेळा झालं कशाची वाट पाहत आहात, म्हणून काळजी करू नका. आम्ही तुमच्या फायद्यासाठी सर्व काही आमच्या परीने करत आहोत. जे घडते तुमच्या आयुष्यात ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही, पण विश्वास ठेवा, स्वामी तुमच्यासाठी जे काही करतील ते तुमच्या चांगल्यासाठीच असेल. स्वतःची तुलना इतराबरोबर करू नका, तसे करून तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. स्वामी कृपा म्हणजे पैसा, गाडी, बंगला मिळवणे म्हणजे स्वामी कृपा नाही, तर ते नसतानाही तुझ्या आयुष्यात आलेलं समाधान म्हणजे स्वामी कृपा. नको सोसू आता दुःखाचे घाव, आम्ही जाणलो तुझ्या अंतरीचे भाव. तू नक्कीच जिंकणार जीवनाचा डाव. जसं आंबट कैरीचं रूपांतर गोड आंब्यात होतं, अगदी तशीच तुझी वेळ लवकरच बदलेल. तुझे चांगले दिवस लवकरच येतील. समोरच्याला अंधाराला घाबरू नकोस, त्यापुढे खूप काही आहे तुझ्यासाठी. तुला वाटतं की हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेव, स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही, कारण तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आहे असं के ठरवताना. पण या ब्रह्मनायकासाठी सर्व गोष्टी शक्यच आहेत. तुझ्या मनात येणारी शंका आणि समोरच्यावर प्रत्येक वेळी घेतलेला संशय तुला प्रगतीपासून अडवत आहे. काय भाग्यात कोसत राहतो. तुझं भाग्य आम्ही लिहिलं आहे. त्या ग्रहांना दोष लावतोस त्याआधी काय कर्म करतो ते पहा. त्याचा अर्थ नीट समजून घे. त्यानुसार आचरण कर, त्यानुसार विचार कर आणि कुठून तरी सुरुवात कर. वेळ हा विचार करण्यात आला आहे. विचार करणे बंद कर, गोष्टी करायला घे. आता विचार करता करता आयुष्य डोळ्यासमोरून कधी निघून येईल कळणार सुद्धा नाही. ही वेळ आहे प्रत्यक्षात काहीतरी करण्याचं. जसं आहे तशी सुरुवात कर. आजचा दिवस सुद्धा शुभ आहे. त्यानंतर आपोआप सगळ्या गोष्टी सुरळीत होत जातील. काय केल्यानंतर दुःख संपेल. लक्षात घ्या, या ब्रह्मनायकाकडे काही गोष्टी निर्माण केल्या आहेत. प्रत्येक जण आपल्या जागी परफेक्ट आहे. बघ, गुलाब सुंदर आहे, तसेच चाफा पण सुंदर आहे, त्याचप्रमाणे जास्वंद पण सुंदर आहे. तसेच तुमचे प्रत्येकाचे आयुष्यसुद्धा सुंदरच असतं. प्रॉब्लेम तेव्हा सुरू होते जेव्हा जास्वंदाला गुलाब बनायचं असतं, आणि दोघांची सुरुवात केव्हापासून होते, जेव्हा जास्वंदाला वाटतं की मी गुलाब बनू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण उल्हात, आणि देवाने तुम्हाला प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. तुम्ही वेगळ्या हाताने, तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही जे तुम्ही करू तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही जे तुम्ही करू शकता, ते कुणीही करू शकत नाही. मग तुम्हाला दुसऱ्यासारखं का बनायचं आहे? तुम्ही खूप खास आहात, म्हणून जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा आणि स्वामीचे नाव स्मरण करत राहा. जे जीवन खूप सुंदर आहे त्याला आनंदाने जगा, आणि तुमच्या मनासारखं होत नाही म्हणून चिंता करू नका. सर्व स्वामीच्या नियोजनानुसार सुरू आहे, म्हणजे उद्धारसुद्धा निश्चित आहे. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नावाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही, एवढी ताकद स्वामीच्या नामस्मरणात आहे. म्हणून प्रत्येकाने आज श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करायची आहे. मी सांगितलं त्याच मार्गाने जा. उगाच भटकरू नको आणि वाटसुद्धा बदलू नको. उठा आणि नव्याने तयारीला लागा. पुढील दिवस सोन्याने निघून जातील. जेवढे गमावला त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त
मिळणार आहे. थोडा संयम ठेव आणि प्रयत्न करत राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. हो, नक्की होईल अगदी तुझ्या मनासारखं. फक्त एक काम कर, जो विश्वास ठेवला आहे तो डगमगू देऊ नकोस. जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले, किती प्रयत्न केले, किती सेवा केलं याचं आत्मपरीक्षण कर. मग तुझं उत्तर तुला भेटेल. आणि जर उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस, पुन्हा नव्याने सुरुवात कर. प्रत्येक पाऊल टाकत असताना चुकीचे पाऊल पडणार नाही याची काळजी घे. लोकांना जरी समजत नसेल तरी स्वामींना समजतं याची जाणीव ठेव. आज माझ्या दारी येऊन आपले सगळे दुःख घेऊन विश्वासाने आहे मी. तुझा हाक ऐकण्यावर असंच विश्वास ठेव. मनात परिस्थिती बदलेल. क्षणात नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडलं होतं. तुझं ते स्वप्न साकार होईल. कितीही प्रलोभन येऊ दे, त्यात अडकू नकोस. स्वामीचे बोट सोडू नकोस. सत्य, प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणाचा मार्ग सोडू नकोस. बघ, तो जर असा वागलास तर नक्कीच आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करत दिव्य यशाच्या शिखरावर रूढ होशील. आयुष्यात कितीही संकट आले तरीही कमजोर होऊ नका, कारण सूर्याच्या उष्णतेने समुद्र कधी आटत नसतो हे लक्षात ठेवा. जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नका. दुःखाचे डोंगर पचवून बघा. अपयश येतं म्हणून निरखून बघणं घरटं बांधणं सोपं असतं. थोडं मेहनत कर बघ. जगणं कठीण, मरणं सोपं असतं. दोन्हीकडे सोचून बघ. जीवनात मरण एक कोडं असतं. जाता जाता एवढं कोडं सोडून तर बघ. अचानक आयुष्यात आता चमत्कार सुरू होतील. ज्या गोष्टी अशक्य होत्या त्या अचानक शक्य होताना दिसतील आणि तुमच्या कल्पनेच्या पलीकडील स्वप्न सत्यात उतरताना जाणवतील. तू फक्त तुझ्या मनाशी आणि हेतूशी प्रामाणिक राहा. आज दुःख आले तरी सुख पण येईल. नशिबाची वाहन चिंता नशिबावर सोड, कारण इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही. तू माझं बाळ आहे म्हणून तुला एक गोष्ट सांगतो. प्रार्थना आणि विश्वास दोन्ही अदृश्य आहे, परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीही शक्य करताना प्रार्थना करायला विसरू नको आणि विश्वास डगमगू देऊ नकोस. लक्षात ठेव, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नकोस. गती कमी कर पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी ह्या तुझ्या जीवनाचा भाग आहे. पण माझ्या नामस्मरणात तुझ्या संकटाचे वजन इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे वाटतील. आता या क्षणापासून जे श्रेष्ठ आहे ते तुझ्यासोबत जोडले जाईल. या ब्रह्मन नायकाची कृपा यावेळेस तुझ्यावर होईल. त्यांना धन्यवाद, म्हणजे प्रत्येक संकटात तुझी मदत केली आहे. आता ते तुझ्या नशिबात सुख घेत आहेत. आता त्याचा आशीर्वाद तुझ्यावर पडत आहे. तुझ्या आयुष्यात खूप चांगले बदल होताना जाणवते. आता या क्षणापासून तुझ्यासोबत सर्व काही चांगलं घडेल. काहीतरी आश्चर्यकारक घटना घडायच्या आहेत. तुझं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. हा महिना संपण्या अगोदर तुला खूप काही देऊन जाईल. सदैव आमची आज्ञा म्हणजे तुझं संरक्षण कवच बनेल आणि आमचे नाव तुला हे भवसागर पार करायला मदत करेल. आता आम्ही तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहत आहोत, त्यामुळे लोभाने आंधळे होऊ नका. लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सेवेत घेतलं आहे. सेवेत टिकून राहा. विश्वास ठेव, आमचं नियोजन अचूक आहे. योग्य वेळी योग्य घटना घडणारच आणि तुमची वेळ आली की तुमचं सुद्धा इच्छा पूर्ण होणारच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यू निकाय. स्वयंभक्त प्रारब्ध
घडवी ही माय.